नमस्कार मंडळींनो. महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची घडामोड, ज्या घडामोडीने भारतीय जनता पक्षाला येणारी निवडणूक ही अतिशय जड जाणार आहे, तर दुसरीकडे एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय. भारतीय जनता पक्षानं आत्तापर्यंत अनेक छोटे छोटे पक्ष संपवले आहेत आणि संपवत आहेत, असा आरोप त्यांच्यावरती राजकीय वर्तुळातून होताना दिसतोय. लोकसभेला झालेली निवडणूक, या निवडणुकीत भाजपाने अनेक छोट्या पक्षांची मदत घेतली, परंतु ती मदत कामी आलेली नाही. त्यामुळे भाजपला याचा जोरदार फटका लोकसभेला मिळाला आहे. महाराष्ट्राच्या या राजकारणात दोन महत्त्वाच्या मोठ्या पक्षांची फोडाफोड झाली. यामध्ये भाजपचाच हात होता असे अनेक जण म्हणतात. त्यामुळे आता येणारी निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे. सर्व शिवसैनिक आणि मनसे शिवसैनिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी आता तरी एकत्र यावे आणि मुंबई महानगरपालिका महायुतीच्या घशात जाण्यापासून वाचवावी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची किती पण दुश्मनी असली तरी मात्र वेळोवेळी अनेक कार्यक्रमात एकत्र येताना दिसत आहे. अशीच घटना आज मुंबईमध्ये पाहायला मिळाली. ही पहिलीच घटना नाही, तर याआधी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 2 वेळा ही दुसरी भेट होताना दिसत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा लग्न समारंभाच्या निमित्ताने ते एकत्र दिसतात. मात्र अगदी काही दिवसांवरच मुंबई महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. अशातच या दोन्ही मराठी नेत्यांनी एकत्र येऊन या महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी तर एकत्र आले पाहिजे, अशी शिवसैनिकांची तमाम इच्छा आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिक आणि मनसे सैनिकांची ही इच्छा देखील आता पूर्ण होणार आहे आणि राज उद्धव लवकरच एकत्र येतील अशा चर्चासुद्धा रंगू लागली. या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांनी एकत्र यावं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.